दरम्यान मांस विक्री बंदीचा निर्णय मागे घेतल्यास मांस विक्रेत्यांसोबत केडीएमसी मुख्यालयाबाहेर मांस विक्री करू असा इशारा काँग्रेसनं केडीएमसी प्रशासनाला दिलेला आहे। त्या संदर्भातच आज आम्ही महापालिकेत आलो। आयुक्तांची भेट मागितली होती पण आयुक्त आज भेटले नाही। पण त्यांच्या उपायुक्तांना आम्ही निवेदन दिले की ही जी मांस बंदीची नोटीस तुम्ही व्यापाऱ्यांना दिली ती लवकरात लवकर मागे घ्या। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि नागरिकांनी काय खावं काय खाऊ नये याच्यावरच जर तुम्ही बंदी आणत असाल तर ते स्वातंत्र्य मिळून देशाला उपयोग काय। उद्या आपले किम जोंग माहिती असतील, जे कोरियाचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी काही काळे कायदे त्यांच्या देशात लागू केलेत। तेच कायदे आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। त्या देशामध्ये नागरिकांनी कुठली हेरकट करायची हे देखील त्यांचे प्रेसिडेंट ठरवतात। उद्या आम्हाला हे सांगतील की राज्याचे जे देशाचे जे गृहराज्यमंत्री आहेत अमित शाह त्यांच्यासारखी हेरकट ठेवता, आम्ही ती ठेवायची का? उद्या काय आम्ही कपडे घालायचे, काय आम्ही काय खायचं, हा आमचा अधिकार आहे। संविधानाने दिलेला, राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकारावर आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम पद्धतशीरपणे प्रशासन करते। याचा विरोध आम्ही करण्यासाठी